राज्यभर गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत होत आहे। सगळीकडे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या बाप्पाचे कलाकारांनी देखील वाजत गाजत स्वागत केलंय। मराठी सिने जगतातील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी हिच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। यावर्षी सोनालीनं घरातील गणपती मूर्ती स्वतः घडवली आहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या निगडी येथील घरी बाप्पा विराजमान झाले। सोनाली गणेश उत्सवासाठी भारतात आली आहे। तिच्या घरातील गणपतीची विशेषतः म्हणजे दरवर्षी यंदाही सोनालीनं घरातील गणपतीची मूर्ती स्वतः बनवली आहे। तिचा भाऊ अतुल आणि तिने मिळून स्वतःच्या हाताने गणेशाला आकार दिलाय। या सुंदर मूर्तीमध्ये गणपती सोबत छोटा उंदीर मामा आणि शंकराची पिंड देखील दिसतीये। या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोनालीनं मोठ्या उत्साहात केली आहे। भाऊ अतुल हा शाडूच्या मातीपासून दरवर्षी बाप्पाचं वेगवेगळं रूप साकारत असतो। त्याला रंगरंगोटी करण्याचं काम सोनाली करते असं ती आवर्जून सांगते। मी नेहमीप्रमाणे आपल्या भावासोबत मिळून स्वतः पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे। त्याचा व्हिडिओ देखील तिने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर पोस्ट केला। पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करताना सोनालीनं महिलांवरील विघ्न दूर कर, महिलांना स्वातंत्र्यानं आणि सुरक्षित जगता यावं असा कायदा बनावा असं साकडं विघ्नहर्ताकडे घातलंय। आधी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया। सगळ्यांच्या आयुष्यात गणेशोत्सवामुळे एक वेगळंच चैतन्य, वेगळंच आनंद निर्माण होतो, मंगलमय वातावरण निर्माण होतो आणि हा क्षण आपल्या सगळ्यांचा, हा सण आपल्या सगळ्यांच्या अत्यंत लाडका आहे आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा अतिशय लाडका असा बाप्पा आहे। तर त्या बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे, प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे। त्यामुळे खूप आनंद होतोय। नेहमीप्रमाणेच बाप्पाची पण वाट पाहत असतो आणि बाप्पा आल्या आल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो वर्षभर टिकून राहो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जेवढी विघ्न आहेत ती दूर होत। प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी आव्हानं आहेत, विघ्न आहेत, पण एक सामाजिक विघ्न ज्यातनं आपण सगळे जातोय सध्या आणि प्रत्येकाला त्यातनं होणारा जो त्रास आहे, मानसिक त्रास, तो जाणवतो आहे। त्याच्यावरती भरपूर चर्चा होते, भरपूर आपण बोलतो, पण त्यातनं काही निघत नाही। दरवेळेला अशी घटना घडते आणि मग सगळेच रस्त्यावर येतात किंवा सतत सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो, पण परत चक्र ते फिरत राहतं तसं त्याच पद्धतीने। त्यामुळे ते चक्र कुठेतरी तुटावं आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघावा आणि आपल्या सगळ्यांना न्याय मिळो यासाठी असे मोर्चे किंवा आंदोलनं किंवा रस्त्यावर येऊन ती मागणी घालायची गरज पडू नये अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते। महिलांना आपल्या या समाजात सुरक्षिततेप्रमाणे आणि स्वातंत्र्याने जगता यावं हीच बाप्पाचरणी यंदा मी मागणी किंवा साकडं घालते। लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह अनेक मराठी कलाकारांच्या घरी जल्लोषात झालं असल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्यभर गणरायाच्या आगमनाचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय। पुण्याहून शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।